इथे सूचना पण दिलेली आहे. 1 तारखेपासून चालू होणार आणि निवडलेल्या 20% ग्रामपंचायत सर्व मूल्यांकन फॉर्म पाहता येईल, मात्र डेटा नोंद करता किंवा अद्ययावत करण्याची कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही. 1 एप्रिलपासून तर 10 एप्रिल दिले, परंतु जो आत्ताचा शासन निर्णय आलाय किंवा परिपत्रक आलंय त्याच्यामध्ये 15 तारीख आहे. 15 तारखेपर्यंत ग्रामपंचायतींना डेटा भरण्याची मुदत आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतींनी स्वतःचं प्रोफाईल अपडेट करायचंय. याच्यामध्ये ह्या गोष्टी काही करता येणार नाही. ज्या ओपन दिलेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहे. दुसराचा याच्यामध्ये मी ज्या गोष्टी नवीन आहेत त्या गोष्टींवरतीच जास्त करून चर्चा करेल. गावच्या लोकसंख्येबाबत बरेच लोक प्रश्न उपस्थित करतात. गावची लोकसंख्या ही आरोग्य विभागाकडनं घ्यायची इथे आय टॅग मध्ये दिलेला आहे. ती 31 मार्च 2025 ची. म्हणजे त्याचा अर्थ आपण करंटची लोकसंख्या असं गृहीत धरलं तरी चालेल. 2011च्या सेन्ससची लोकसंख्या घ्यायची नाही. आशा कार्यकर्ती हे सर्वे करते, त्या सर्वेच्या डाटाच्या आधारे वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य विभागाचा कर्मचारी यांनी साईन करून तो ऑथोराइज जे प्रमाणपत्र असेल ते या ठिकाणी अपलोड करावं. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की प्रमाणपत्राचं स्वरूप कसं असावं किंवा काय प्रमाणपत्र घ्यावं. तुम्ही त्या प्रमाणपत्रामध्ये ग्रामपंचायतीने कुठले डॉक्युमेंट पुरावे म्हणून ठेवावे याच्या बाबतीत लिमिटेशन नाही. परंतु सपोज एखाद्याला वाटतं की ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या एवढी एवढी हे प्रमाणपत्र अपलोड केलं, ओके. परंतु जी ग्रामपंचायत वरच्या लेवल पर्यंत जाऊ इच्छिते त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीच्या पुराव्यामध्ये खोल गेलं पाहिजे. मग तिची सुरुवात इथपासून होते. त्या ग्रामपंचायतींनी सर्व कुटुंबांची यादी त्यांच्या बेसिक इन्फॉर्मेशनचं जी की या पोर्टलवरती संख्यात्मक पद्धतीने टाकली जाणार आहे अशी यादी या ठिकाणी अपलोड केलेली कधीही चांगलं. परंतु याच्यासाठी यादीही अपलोड केलेली चालेल, एखादा प्रमाणपत्रही अपलोड केलं तरी चालेल. यावरनं लोकसंख्या ही कळली पाहिजे. त्यानंतर हे प्रोफाईल भरल्याशिवाय पुढची मूळ प्रश्नावली ही भरता येणार नाही. त्यामुळे अगोदर सर्वांनी प्रोफाईल भरायचं. प्रोफाईल एकदा भरल्यानंतर जेव्हा सबमिट केलं जाईल त्यावेळेस जोपर्यंत पहिला प्रश्न भरत नाहीत तोपर्यंत प्रोफाईल हे लॉक होणार नाही. पहिला प्रश्न भरल्यानंतर प्रोफाईल चेंज करता येणार नाही. प्रोफाईल मध्ये मास्टर डाटा आहे सर्व, त्यामुळे त्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी पाहण्यासाठी जाऊ नये हे एक सांगतो. त्यामुळे लोकसंख्या ही खूप ठिकाणी परिणामकारक ठरते गुणांसाठी. कुटुंब संख्या असेल, शेतकरी संख्या असेल किंवा मतदार संख्या असेल. अजून एक गोष्ट जी की अजून घोषित झाली नाही, परंतु तुम्हाला सर्वांना सांगायला हरकत नाही, परंतु जी चर्चा झाली ती जसंच्या तसा निर्णय येईल याच्या बाबतीतही खात्री देऊ शकत नाही. बऱ्याच गावांमध्ये गावची लोकसंख्या, जे आरोग्य विभाग, जे आशा कार्यकर्ती जो सर्वे करते त्या सर्वेमध्ये जे त्या गावामध्ये सद्यस्थितीत राहतात अशीच लोक त्यांच्या रजिस्टरला घेतात. मग अशा वेळेस ती लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या ही जास्त होते. मग अशावरती सोल्युशन असं काढलेलं आहे की जे गावात कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत, मयत आहेत, विवाहित महिला आहेत, बेपत्ता आहेत, अशी जी लोक आहेत अशा लोकांची त्या मतदार यादीमधनं नावं कमी करायची. अर्थात विधानसभेची मतदार यादी ही ठेवावं लागणार आणि त्याच्यावरती त्या प्रत्येक जो मतदार आहे दुसऱ्या गावात राहतो वगैरे अशा पद्धतीने ते यादी बनवायची आणि त्याचा त्या बीएलओचा एक प्रमाणपत्र किंवा ती सर्टिफाई यादी करून घ्यायची की हे स्थलांतरित आहेत किंवा इतर ठिकाणी राहतात किंवा जे काय असेल ते त्याच्यात जे क्रायटेरिया देतील त्याच्यामध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित, त्यानंतर बेपत्ता, विवाहित महिला आणि इतर ग्रामपंचायत मधले रहिवासी, कारण काही काही 2-2 ग्रामपंचायती मिळून एक विधानसभा मतदार यादी ही आहे. अशा क्रायटेरियासह ही यादी ही वेगळी करावी आणि त्याप्रमाणे मतदार संख्या ही टाकावी. हे सबमिट केल्यानंतर अभियानाच्या मूळ प्रश्नावलीला सुरुवात होईल. त्यामध्ये जो पहिला घटक आहे त्या पहिल्या घटकामध्ये लोकाभिमुख प्रशासनामध्ये ऑनलाईन सेवा ह्या प्रत्येक या पोर्टलचं वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी राज्य शासनाने अशा पद्धतीचं पोर्टल बनवल्याचं माझ्या तरी पाहणीत नाही. याच्यात वैशिष्ट्य अशी आहेत की यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्सेंटेज पद्धतीने मार्क घेतलेले. म्हणजे जर यामधल्या ह्या
3 सेवा कमी केल्या, तर ह्या 4 सेवांसाठी जे गुण आहेत ते सुद्धा त्या ग्रामपंचायतीला मिळणार आहेत. त्यामुळे जेवढं ग्रामपंचायत करेल, प्रत्येक प्रश्न हा पर्सेंटेज पद्धतीने गुणांकन आहे. म्हणजे इथे यामध्ये 0.25 या गुणाचे सुद्धा 100 भाग भाग केलेले आहेत. अशा पद्धतीने मार्क दिलेले आहेत. त्यामुळे पॉइंट नंतर 4 4 पर्यंत काय म्हणतात आपण त्याला, पॉइंट नंतर 4 संख्या ह्या गुणांसाठी ग्राह्य धरण्यातील किमान 2 तरी आहे. आता सध्याच्या परिस्थितीनुसार 4 सांगितलेलं आहे. यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने ज्या आहेत का निर्गत केलेला अर्ज, याच्यावरती मार्क हे आहे. इथे अहवाल आहे. अहवालाचे नमुने या ठिकाणावरती क्लिक करून ते नमुने हे आपण डाउनलोड करू शकता. दुसरं, नागरी सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्राचा फोटो आहे, सीएससीचं प्रमाणपत्र आहे. सीएससीचं प्रमाणपत्र बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. परंतु कलेक्टर ऑफिसमधनं ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे किंवा ऑर्डर तरी मिळाली पाहिजे. प्रायव्हेट एखादी सीएससी असेल तर त्याला एमकेसीएल प्रमाण मंजुरीचं प्रमाणपत्र देतं किंवा कलेक्टर ऑफिसमधनं ऑर्डर काढली जाते. मग ग्रामपंचायतचं सीएससी असेल तर त्याला मंजुरी, शेवटी पत्रव्यवहार करूनच ते मंजुरीचे प्रमाणपत्र होतं. तर त्याला हे डॉक्युमेंट हे अटॅच केलं पाहिजे. स्कॅन कॉपी ह्या व्यवस्थित अटॅच करायच्या आहेत. दुसरं, हे बीटीसी अर्ज वगैरे याच्याबाबत फार काही सांगण्याची आवश्यकता नाही. तक्रार निवारण व्यवस्था, तक्रार पेटीवरती ग्रामपंचायतचं नाव असावं. तक्रार पेटी कधी उघडली जाणार, वार त्याचा ठरवलेला, आठवड्यातनं 1 किंवा 2 वार जे काही ठरवले असतील ते. त्यानंतर जबाबदार व्यक्ती म्हणजे जबाबदार कर्मचारी कोण आहे, कुणावरती सोपवली आहे जबाबदारी तक्रार पेटी उघडण्याची, असं नमूद करून त्याचा फोटो काढावा. यामध्ये सगळे फोटो हे जिओ टॅगचे आहेत. त्यामुळे फोटो काढावा याचा अर्थ जिओ टॅग फोटो असंच आपण ग्राह्य धरायचं आहे. तक्रार पेटी अशा ठिकाणी लावावी का ग्रामपंचायत कार्यालय बंद झालं, समजा ग्रिल वगैरे असेल, तरी त्याला तक्रार करता आली पाहिजे. अशी व्यवस्था करता येत नसेल तर त्याला ग्रामपंचायतच्या आतमध्ये न येता तिथलं बाहेरच्या बाहेर, नाहीतर ती तक्रार पेटी सरपंचांच्या कक्षात किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या कक्षात लावली तर तो तक्रार करणारा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचणारच नाही तक्रार करण्यासाठी. म्हणजे समिती हे काय पाहिजे हे सांगू शकत नाही. त्यामुळं तक्रार पेटी ही ग्रामपंचायतीसाठी सोयीची असण्यापेक्षा नागरिकांसाठी सोयीची असेल अशा ठिकाणी ती लावावी. यामध्ये ज्यात सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी किती आल्या आणि किती निर्गत झाल्या अशा पद्धतीने त्याचं मार्किंग सिस्टम हे आहे. अजून एक मला सांगायचं होतं की आपण मेरी पंचायत वरती तक्रारी ह्या लॉन्च केल्या पाहिजे तक्रारी नागरिकांकडून आणि त्या ग्रामपंचायतीकडून रिझॉल्व्ह झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने करा. जरी याला ऑनलाईन तक्रारीसाठी काही गुणांकन नसलं तरी पण तो एक ॲडिशनल आपल्यासाठी समितीचा एक सॉफ्ट कॉर्नर होऊ शकतो. त्यामुळे आपण त्या पद्धतीने करावं. ग्रामपंचायत सगळं संकेतस्थळ, वेबसाईट हे त्याच्यावरती काय-काय असावं आपल्याला सर्वांना माहिती आहे. सीसीटीव्ही हा प्रश्न शासन निर्णयापेक्षा वेगळा आहे. शासन निर्णयामध्ये पूर्ण गावाचं क्षेत्र, किती क्षेत्र कव्हर केलं असं त्याच्यामध्ये आहे. परंतु असं होऊ शकत नाही. बरचसं बॅरन लँड असतं, शेतीचं क्षेत्र असतं. हे कव्हर करून काहीच उपयोग नाही. म्हणून गावातील एकूण रस्त्यांची जी आहेत एंट्रीज आणि चौक यांची संख्या आणि तेवढे सीसीटीव्ही कॅमेरे हे लाईव्ह फील्ड जी स्क्रीन आहे त्याच्यावरती आयकॉन दिसले पाहिजेत आणि त्याचा फोटो असणार इथं त्या स्क्रीनचं इथे अपलोड करायचं आहे. अजून ॲडिशनल आपण रस्ते वगैरे याला प्रूफिंग काय आहे? सगळेच रस्ते आपले हे काय 23 नंबरवरती असतील असं नाहीये. तर आपण गावाचा एक नकाशा जो की Googleवरनं डाउनलोड करून मोठा नकाशा त्याच्यावरती आपण त्या रस्ते वगैरे चौक हे दाखवले तरी हरकत नाही. दप्तर अद्याप 1 ते 33 नमुने प्रोसिडिंग हे टीपीओचं एक प्रमाणपत्र आहे. सही करून घ्यायचं. 1 ते 33 नमुने हे पूर्णच असले पाहिजे. इव्हन ते टॅली असले पाहिजे. एक एका तपासणी ही इंटर डिव्हिजन असणार आहे. एक डिव्हिजन दुसऱ्या डिव्हिजनमध्ये जाणार आहे.
आवाज येत नाही. अरे आवाज सर म्यूट झालं, अनम्यूट करा सर. अनिल सर कधीपासून आवाज येत नाहीये? आता बंद झाला आता. ओके. सर नमुना नंबर 1 ते 33 अध्यायात नाही, त्याच्यापासून आवाज येत नव्हता. 1 ते 33 नमुने हे विस्ताराधिकारी पंचायत यांचा दाखला आहे आणि ऑडिट पॅरा ग्रामपंचायतच्या स्थापनेपासूनचे 2023-24 पर्यंतचे ऑडिट पॅरा आहे त्याच्यामध्ये. मग ते अपाराचे असू द्या किंवा निकाली निघणारे असू द्या, कोणतेही असू द्या, तर ते आक्षेपांचं याच्यामध्ये आहे. दुसरं सांगत होतो की समिती ही एक समिती एका दिवसात त्यांना एकच ग्रामपंचायत तपासण्याचं टार्गेट आहे. एक 5-6 लोक जर असतील तर अख्खं सगळं तपासून होईल त्यांचं. ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करायची त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करा. 100% म्हणजे 20% जे आहेत 100% ग्रामपंचायतींची तपासणी करणार आहेत. त्यामुळे एकही ग्रामपंचायत ही तपासणीपासून स्थिर राहणार नाही, एवढं मात्र याच्यामध्ये आहे. ग्रामपंचायतच्या सर्व सभा याच्यामध्ये प्रशासक असेल, तर इथे प्रशासकाची आदेश हा आपल्याला दप्तरी ठेवावा लागणार आहे आणि वार्ड सभा आणि मासिक सभा जाणार नाही, महिला सभा आणि ग्रामसभा. अजून एक सांगायचं की यामध्ये जर एखाद्या गोष्टीचं टार्गेटच नसेल, म्हणजे आता इथे प्रशासक असेल तर मासिक सभा आणि वार्ड सभा जातात. या प्रत्येकाला 0.25 0.25 असे गुण आहेत. या तहकूब न झालेल्या सभा आहेत. तर ज्यावेळेस वार्ड सभा आणि मासिक सभा डिसेबल होतात त्यावेळेस त्याचे जे 0.25 0.25 म्हणजे अर्धा मार्क हा पर्सेंटाईल पद्धतीने कमी होतो. म्हणजे ह्या ग्रामपंचायतीचा अर्धा मार्काचं टार्गेटच नाही तर त्यांना द्यायचा किंवा नाही द्यायचा. तर अशा वेळेस 100 ऐवजी ह्या ग्रामपंचायतची प्रश्नपत्रिका ही 99.5 मार्कांची राहणार. 99.5 पैकी इतर प्रश्नांमध्ये त्यांना किती मार्क मिळतात त्याचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करून त्या ग्रामपंचायतीचे गुण अशा पद्धतीने आहे. असं हे मॅक्झिमम जवळजवळ 7 ते 8 प्रश्नांच्या बाबतीत असं केलेलं आहे. देताना शासनाला 15 प्रश्नांचं दिलं होतं, परंतु त्यांनी 7 ते 8च प्रश्नांसाठी ते ग्राह्य धरलं. हे एक आपण सर्व प्रश्नांच्या बाबतीत समजून घेऊया. जे जे त्याचं उद्दिष्ट नाही त्या प्रश्नांच्या बाबतीत व्हिडिओ आणि प्रश्न ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाच्या एचओडी यांचं संयुक्त प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचंय, तरच त्यांना टार्गेट नाही असं ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे इथे व्हिडिओचं प्रमाणपत्रासोबतच इथे आपली प्रशासकाची ऑर्डर इथं अटॅच करावी, म्हणजे हे जे गुण आहे ते पर्सेंटाईल पद्धतीने कमी होतील. त्या समित्या 4 समित्या आणि त्यांचे तहकूब न होता हे करायचं आहे. नागरिकांचं मोबाईल ऍप हे मतदार यादीतले आहेत. याचा अर्थ आपण मतदार यादी ठेवली पाहिजे. त्या काही जण मतदार यादीवरतीच मतदार यादी ठेवणार, यांनी डाउनलोड केले. काही जण मतदार यादी टाईप करणार, त्याच्यासमोर त्याचं मतदान कार्ड टाकणार, त्याचा मोबाईल नंबर टाकणार, कुठलं ऍप डाउनलोड केले ते. यामध्ये ते जे पाहणार आहेत ते क्रॉस चेकिंग कुणाचाही मोबाईल घेतील आणि त्याने यादीमध्ये तुम्ही टिक केलंय की नाही ते पाहून त्याने हे केलंय की नाही, डाउनलोड केलेले आहे की नाही ते ऍप ते पाहतील. याचा कुठेही ऑनलाईन याचा अहवाल मिळत नाही. आयुष्यमान भारत कार्ड जेवढे पात्र आहेत तेवढ्यांचं कार्ड काढलेलं असावं आणि त्याच्यातले जे आजारी पडलेत त्यांनी लाभ घेतलेला आहे की नाही याचे लाभार्थी या ठिकाणी टाकायचे. अटॅचमेंट घेताना सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, संपर्क अधिकारी यांचा अहवाल आहे. यामध्ये ज्या विभागाचा प्रश्न असेल त्या विभागाचे कर्मचारी इथे अहवालाला घेतलेले आहेत. 5%, 10%, 15% सेम. याच्यामध्ये नमुना नंबर 28 पाहणार, ज्याच्यावरनं 10% आणि 15% कडे दिव्यांगासाठी जमा खर्च पत्रक नमुना नंबर 6 पाहू शकतात. तपासणी करताना एखाद्या बीडीओकडून एखाद्या तालुक्यावरती अन्याय होऊ नये यासाठी राज्य स्तरावरनं तपासणीसाठी एक मार्गदर्शक पीपीटी ही जाहीर करण्याचं काम चालू आहे. जर त्या पद्धतीने जर झालं तर म्हणजे त्यांना त्या साच्यामध्ये काही बांधून नाही ठेवलेलं, पण त्यांनी तपासणी करताना हे रजिस्टर हे आपण ग्राह्य धरावे असं सांगितलेलं. त्यांना वाटलं की याच्यावरनं माझं समाधान नाही झालं ते अधिकचे कागदपत्र हे मागू शकतात. हे सर्व दिव्यांग व्यक्तींचं UDID कार्ड ते अपलोड करायचं आहे स्कॅन करून. हा
एक नंबरचं हे झालं. 2 नंबर मध्ये कर वसुली आहे. कर वसुलीमध्ये खूप मार्क आहेत. म्हणजे मला वाटतं 2 4 आणि 2 6 मार्क कर वसुलीला आहे. त्यामुळे 6 मार्क कर वसुलीला असेल तर ती कर वसुली त्या पद्धतीने करावं. नमुना नंबर 8 त्याची चालू, नमुना नंबर 9 ला मागील रकमा ती स्फोटकिरीला 5 कला ही जुळली पाहिजे. ही जुळली पाहिजे. आपल्याला त्याच्या पावत्या ठेवल्या पाहिजेत. हे सर्व आपण व्यवस्थित आकडे जुळून ठेवले पाहिजे. 6 मार्काचा हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, अजून खूप लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे, मी अगोदरपासून सांगतोय की ऑनलाईन कर वसुली म्हणजे काय? ऑनलाईन कर वसुली म्हणजे जे पीडीसी जे कॉपरेटिव्ह बँकेचे जे क्यूआर कोड ग्रामपंचायतमध्ये ठेवलेत, त्याला स्कॅन करून ती वसुली भरणं म्हणजे ऑनलाईन वसुली नाहीच. ऑनलाईन वसुली म्हणजे वेबसाईटवरती तो सर्व डाटा आहे आणि त्या डाटामध्ये त्या मिळकतीने स्वतःच्या मिळकतीवर जायचं, ती सिलेक्ट करायची, त्याच्यात किती भरायचे ते टाकायचं आणि नंतर मग जेव्हा ते क्लिक करतील तेव्हा ते त्या पेमेंट गेटवेवर जाणार आणि मग तिथे स्कॅन करून ते पेमेंट करणार. ही गोष्ट मी सांगितलेली गोष्ट आणि जो गैरसमज आहे, या 2 गोष्टींमध्ये फरक असा आहे की त्याला त्याची डिमांड कळते आणि तो भरतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याने पेमेंट किती भरलं आणि कुणी भरलं? किती भरलं म्हणण्यापेक्षा कुणी भरलं? कोणत्या मिळकतीचं भरलं? हे ग्रामपंचायत कळेल. नाहीतर एखादा करदाता ग्रामपंचायतमध्ये आला, त्याने क्लर्कला विचारलं किती भरायचे? तुमचे ₹1000 भरायचे, मग ₹1000 स्कॅन केले. पेमेंट ऑनलाईन नाही. तर ती जी परिस्थिती आहे ती ऑनलाईन असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी कर वसुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रणालीची मिळकतीची लिंक नमूद करावी. जो क्यूआर कोड असतो तो बँकेचा नसतो. तो मिळकतीचा असतो. प्रत्येकाच्या डिमांड नोटवर हा क्यूआर कोड जातो. तो प्रत्येक क्यूआर कोड हा डिफरंट असतो. त्याने जेव्हा तो स्कॅन करतो तेव्हा त्याची मिळकत ओपन होते आणि त्याच्यामधली त्यांची 5,000 कर आहे. त्याला ₹1000 भरायचे. तो ₹1000 टाकणार, तो सबमिट करणार, त्याला पेमेंट गेटवर घेऊन जाणार. मग तिथनं तो Google Pay, PhonePe काय भीम ॲप ज्याच्यावरनं असेल त्याच्यावरनं तो भरू शकतो, याला म्हणायचं. आपण जे क्यूआर कोडवरनं अपलोड करताय ते ऑनलाईन पेमेंट नाही. इथे क्यूआर कोड घेण्याचं प्रोव्हिजन ठेवलं होतं, पण ते काढण्यामागचा उद्देश हाच आहे की इथं त्या बाबतीतला गैरसमज राहू नये. लोकवर्गणी ही प्रत्येक हजाराला 2 लाख रुपये आहे. लोकवर्गणी जमा करणं आणि त्या जमा केलेल्या लोकवर्गणीतनं नाविन्यपूर्ण किंवा लोकोपयोगी सुविधा निर्माण करणं, ह्या दोन्ही गोष्टीसाठी मार्क आहेत. जे आणि त्याच्यातले जे छायाचित्र वगैरे आहेत ते इथे अपलोड करायचं आहे. उत्पन्न मोहीम कालावधीतील वसुली यामध्ये एक एक्सक्यूज आहे असं की हे 6 प्रकारचे जे आहेत त्याच्यामध्ये जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये काहीच नसेल यापैकी उत्पन्नाचं साधन, तर पर्सेंटाईल पद्धतीने याचे मार्क हे निघून जातील. परंतु पर्सेंटाईल पद्धतीने एकूण गुणांमधनं मार्क कमी होणं हे सुद्धा ग्रामपंचायतीसाठी नुकसानदायी आहे, हे समजून घ्या. कारण 100 पैकी 1 गुण कमी झाला आणि 90 पैकी 1 गुण कमी झाला तर पर्सेंटेज पद्धतीने 90 पैकी 1 गुण कमी होणं हे जास्त ग्रामपंचायतीला नुकसानदायी आहे. त्यामुळे कुठे टार्गेट आहे तिथे विनाकारण टार्गेट नाही असं म्हणणं हे ग्रामपंचायतीला परवडणार नाही. इथे यापैकी एक जरी असेल, इथे जर दुकान भाडे जरी असेल आणि ते वसूल केलेलं असेल तरी या पूर्ण गुण, या प्रश्नाचे पूर्ण गुण हे मिळणार आहेत. कारण या सर्वांची डिमांडची बेरीज आणि ह्या सर्वांची वसुली याच्या पर्सेंटेज नुसार इथले हे गुण असणार आहेत. तिसरं आहे जलसमृद्ध पाण्याचा ताळेबंद. याच्यामध्ये जनजागृती, शिवारपूर्वी इत्यादी जे उपक्रम वगैरे करणार आहेत हे सर्व असावेत. ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला असावा आणि ते ऑन पेपर असलेलं, मंजूर असलेलं, त्याच्यावर ग्रामसभा दिनांक क्रमांक टाकून साईन केलेलं वॉटर बजेट असावं आणि ते वॉटर बजेट ग्रामपंचायतमध्ये दर्शनी भागावरती त्याचं एखादं फॉर्मशीटवर किंवा बॅनरवरती, बॅनर व्यवस्थित हे करून, कुठंतरी लोंबकळणारा बॅनर असं नको, तर ते वॉटर बजेट लावून त्याचा फोटो, जिओ टॅगचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे.
शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा म्हणजे जे एकूण कुटुंब आहे आणि त्यांचे नळ कनेक्शन, जेवढ्या प्रमाणात नळ कनेक्शन आहे, जेवढ्या टक्केवारीत, तेवढ्या टक्केवारीत त्यांना गुण आहेत. विद्युत देयकांमध्ये शेवटचं बिल आणि शेवटचा भरणा याच्यानुसार किती टक्के होतात, त्यानुसार ते मार्क आहेत. स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठा. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे बळकटीने यामध्ये बिफोर आफ्टरचे फोटो असले पाहिजेत. बिफोर आफ्टरचे फोटो याच्यामध्ये असले पाहिजे. याच्यामध्ये फक्त ज्या नळ पाणी पुरवठा योजना आहेत तेच फक्त नाही, तर गावातले जे इतर स्त्रोत आहेत, सार्वजनिक स्त्रोत, त्यांचं सुद्धा बळकटीकरण याच्यामध्ये काउंट केलं जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग शासकीय निमशासकीय इमारतींवरती फोटो काढताना आपल्याला काय दाखवायचंय, इमारत दाखवायची आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट दाखवायची, त्या पद्धतीने फोटो हा काढला पाहिजे. फोटो चांगल्या पद्धतीचे काढा. यामध्ये जे डॉक्युमेंटेशन घेतले त्याच्यावरनं जवळजवळ 90 ते 95% तपासणी ही ऑनलाईन होऊ शकते. काही गोष्टी या फिजिकली पाहणं योग्य राहील म्हणून तिथं पडताळणीसाठी येणार आहे. त्यामुळे आपण डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते अपलोड केलेले डॉक्युमेंट हे कमिटी 100% पाहणार आहे. मग पाहताना काहीतरी व्यवस्थित गलिच्छ असं स्कॅन केलेलं असे डॉक्युमेंट नसावेत. त्याचा फायदा झाला पाहिजे. कमिटीला पाहताना वाटलं पाहिजे की चांगल्या पद्धतीचं आहे आणि ते फोटो आहेत. व्यवस्थित अपलोड करावा आपण. सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र जे आहेत यामध्ये इथे सुद्धा थोडस बदल आहे की क्षेत्र विचारलं होतं क्षेत्र, परंतु क्षेत्र रस्त्याच्या कडेने लावलेली झाडं यांचं क्षेत्र काउंटच करू शकत नाही. त्यामुळे एकूण शासकीय निमशासकीय मालकीचे एकूण झाडं त्यापैकी अभियानापूर्वी किती म्हणजे 1000 झाडं लावली एकूण, अभियाना अंती म्हणजे अभियाना अखेरपर्यंत त्यापैकी अभियानाचं सुरू होण्याच्या अगोदरच 300ला सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था केली होती, तर अभियानाच्या दरम्यान 700 वर करायची होती ती किती केली, या पद्धतीचं इथे आहे. आणि ह्या सूक्ष्म सिंचन झाडांचे जे छायाचित्र आहे ते अपलोड करायचे. एका झाडाचा फोटो अपलोड करायचा नाही. एका ठिकाणी जेवढी झाडं असतील जास्त लॅटलॉंग चेंज होणार नाही त्यांचा एक फोटो. जर आपण दूर झाडं लावली असेल तर मात्र त्या प्रत्येकाचा फोटो हा काढावा लागणार आहे. आणि इथे जे झाडांचं आहे दोन ठिकाणी अहवालले झाडांचे त्या ठिकाणांची नावं आणि त्याचे लॅटलॉंग हे एक्सेल मध्ये अपलोड करायचं. हे एक्सेल मध्ये अपलोड करायचं आहे. हा आणि अजून एक नमुना फक्त एक्सेल मध्ये, बाकीचे सर्व पीडीएफ मध्ये आहेत. अपारंपरिक ऊर्जा मला वाटत नाही याच्यावरती जास्त काय बोललं पाहिजे. तर इथे शेतकऱ्यांसाठीचं जे आहे, जे पात्र शेतकरी आहे, ज्यांची विहीर आहे, ज्यांचा वीज पंप आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी टाकली पाहिजे. बाकी इतर आपल्याला सर्वांना माहित आहे. वृक्ष लागवड मी सांगितलं, इथे सुद्धा एक एक्सेलचा नमुना आहे. त्या एक्सेलच्या नमुन्यामध्येच हे सर्व टाकावं. लॅटलॉंग पण टाकायचे आहेत त्याच्यावरती. उद्देश असा आहे की समितीने जर एक्सेल डाउनलोड केली तर त्या लॅटलॉंग वरनं डायरेक्टली मॅपवरती त्यांना ते पाहता येऊ शकतं लोकेशन. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, या अभियानाचे परिशिष्ट 2 ची प्रत इथे अपलोड करायची आहे. या प्रतवरती सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक या 5 जणांच्या सह्या असणं अनिवार्य आहे. ते यासाठी की शासन निर्णयानुसार गाव स्तरावरती जी पहिली तपासणी होती ती या 5 लोकांकडनं होते. आणि आपलं अभियान हे मार्च पर्यंत, तोपर्यंत वरिष्ठ स्तरावरची, गट स्तरावरची समितीची पाहणी होत नाही. त्यामुळे अभियानापर्यंत फक्त गाव स्तरावरच्या समितीची पाहणी होते. त्यामुळे त्याची जी सर्टिफाईड कॉपी आहे ती सर्टिफाईड कॉपी या ठिकाणी आपण ठेवायची आहे. आणि त्याच्यातले जे उपक्रम आहे त्या सर्व उपक्रमांचे किमान एक फोटो हे सर्व याच्यामध्ये आले पाहिजेत. प्लास्टिक बंदीमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव असला पाहिजे, दंड आकारलेला असायला पाहिजे, गावामध्ये जाहीर आव्हानाचे बोर्ड लावलेले असावेत. आपण त्याच्यासाठी म्हणजे आज ठरवलं मासिक सभेने, उद्यापासून प्लास्टिक बंदीला सुरुवात केली, दंड फाडायला सुरुवात केली, असं ग्रामपंचायतीला करता येणार नाही. तर ग्रामपंचायतीने प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. गावात दुकान असेल तर त्यांना नोटीस काढली पाहिजे, ते सर्व दप्तरी ठेवलं पाहिजे. त्याच्यावर पटवून दिलं पाहिजे की आम्ही दंडाला सुरुवात करण्या अगोदर गावामध्ये त्याची प्रचार प्रसिद्धी ही केली होती. नंतर मग
ते ठराव करायचा, प्रचार प्रसिद्धी करायची, गावात बोर्ड दिसले पाहिजेत काही प्लास्टिक बंदी बद्दल, आणि त्यानंतर दंडाच्या पावत्या वगैरे अशा पद्धतीने केलं पाहिजे. दंड वसुलीची एक तरी किमान पावती ही असली पाहिजे. मी जेव्हा एक म्हणतोय टार्गेटला, अचिव्हमेंटला, तेव्हा आपण एक हे मार्क मिळण्यासाठी असू शकतं, पण आपल्या कम्पॅरेटिव्हली दुसरा एखादा 5 दंड वसुल्या केल्या असतील तर तो आपल्याला भारी पडणार आहे, हे पण लक्षात ठेवा. घनकचरा व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी सर्वात महत्वाचे समजून घ्या. मी झूम करतो. इथे एकूण कुटुंब संख्या आहे, हा पार्ट समजून घ्या सर्वांनी. इथे कचऱ्याचा प्रकार आहे. इथे सुका कचरा, सुका व ओला कचरा विलगीकरण, यामधला ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती किंवा अंतिम सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन. म्हणजे वेगवेगळं करणं, ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन, सुक्या कचरा व्यवस्थापन. कुठे? हे वैयक्तिक स्तरावर आणि हे ग्रामपंचायत स्तरावर किंवा अंतिम प्रक्रिया. यामध्ये एकूण 500 कुटुंब जर असेल तर सुका व ओला कचरा विलगीकरण ग्राम व कुटुंब स्तरावर किती कुटुंबांकडून केलं जातं? तर 500. त्याच्यानंतर त्या कचऱ्यावरती अंतिम प्रक्रिया इथं वेगळं केलं जातं, वेगळं करून दिलं, त्याच्यावर अंतिम प्रक्रिया कोणाकडनं होते? ग्रामपंचायतीकडनं 100. म्हणजे इथे सर्व कुटुंब येणार आणि इथे सर्व, अर्थात जेवढ्या कुटुंबांचं केलं जातं ते. इथे दोन्हींची बेरीज नाही. आता आपण दुसऱ्या याच्यावर येऊ. ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायती मार्फत खत निर्मिती. 500 कुटुंब असेल तर त्याच्यातले ग्रामपंचायत हद्दीतल्या 50 कुटुंबांचं स्वतःचे खतखड्डे असतील, शेणाचे खड्डे असतील. ते शेतकरी कुटुंब काही देत नाहीत ओला कचरा, ते स्वतःच्या शेतीसाठी खतखड्ड्यात टाकतात. हे 50 झाले. राहिलेले जे कुटुंब आहेत ज्यांचा खतखड्डा नाही, ते ग्रामपंचायतीला कचरा देतात आणि त्या कचऱ्यापासून ग्रामपंचायत हे त्याच्यावरती ओल्या कचऱ्यावरती अंतिम प्रक्रिया करते. म्हणजे इथे दोन्हींची बेरीज आहे, इथे दोन्हींची बेरीज नाही. तिसरं सुका कचऱ्याचं. काही लोक जो सुका कचरा निघतो तो सुका कचरा काय करतात? विकतात किंवा एखाद्या खड्ड्यात पुरतात, ते त्यांची विल्हेवाट लावतात. 10 कुटुंबांनी असं केल्यानंतर उर्वरित 490 कुटुंब मात्र ग्रामपंचायतीकडे जातात आणि ग्रामपंचायत त्याच्यावर अंतिम प्रक्रिया करते. हा टेबल अशा पद्धतीने व्यवस्थित समजून घेणं गरजेची आहे. आणि कचरा व्यवस्थापनासाठी अंतिम प्रक्रियेची छायाचित्र, इव्हन ओला कचरा, सुका कचरा किंवा खत निर्मिती, या सगळ्यांचे फोटो इथे एकत्रित करून अपलोड करायचे आहेत. सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सिंपल आहे. एकूण 500 कुटुंब असतील तर 500 पैकी समजा 50 हे गटरला जोडलेले असेल, त्याच्यानंतर 100 जर शोषखड्डे असेल, तर राहिलेले 350 कुटुंब हे वैयक्तिक स्तरावर परसबाग असेल. अशी एकूण बेरीज ही त्याची आली पाहिजे. ही जी आहेत 500 पैकी किती कुटुंबांची सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते याच्यावरती हे मार्क अवलंबून आहेत. आणि सांडपाण्याची जी अंतिम प्रक्रिया आहे ग्रामपंचायत केली, त्याचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. घाई होत असेल तर सांगा, परंतु मला असं वाटतं की फार डिटेलमध्ये सर्व प्रश्नांची सांगण्याची आवश्यकता नाही. मनरेगाच्या बाबतीत इथे माझ्या आकडेनुसार 3 मार्क आहेत. तर यामध्ये हे टार्गेट ऑटोमॅटिक येईल लोकसंख्येनुसार, त्याचं साध्य करणे. हे सार्वजनिक कामाच्या बाबतीत आहे. एकूण काम 20, 10 लाख खर्च, हे लोकसंख्येनुसार मॅनेज. हे 3 वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. यापैकी हे जे 20 कामांना 2 मार्क आणि खालच्या यांना 1-1 मार्क, असं काहीतरी अर्धा-अर्धा मार्क असं काहीतरी, 3 गुणांचा काहीतरी प्रश्न आहे. पण वरच्या प्रश्नाला हे जास्त गुण आहेत. इथे टार्गेट आणि अचीव असंच आहे. ते ऑटोमॅटिक टार्गेट येणार. इथं 500 लोक टाकल्यामुळे इथे टार्गेट आपल्याला दिसणार आहे. हे टार्गेट, इथली संख्या ही लोकसंख्येनुसार ही चेंज होत राहील. सेम याच्या बाबतीत पण आहे. ते पण सेम आहे. टार्गेट इथे येतं. घरकुल आणि मनरेगा अभिसरण या ठिकाणी दिसलं पाहिजे. जिथे घरकुल पूर्णचा विषय, त्या ठिकाणी फिजिकली घरकुल पूर्ण दिसलं ओके. परंतु या ठिकाणी मास्टर जर याच्यावरती खर्च पडला असेल
तरच इथे ग्राह्य धरला जाईल. मनरेगाची ऑनलाईन जे दिसतंय ते ग्राह्य धरलं जाईल. गाव पातळी संस्था मला वाटत नाही की याच्या बाबतीत काही सांगायला पाहिजे. जे आहे त्याचे फोटो काढायचे. फक्त यामध्ये थोडासा बदल असा केलाय की शासन निर्णयात पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि व दिव्यांग व्यक्तींना रॅम्पची सुविधा असावी. हा एकत्रित प्रश्न आहे. पण ज्या ठिकाणी त्याला अर्धा मार्क आहे, तर पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे आणि रॅम्प नाही, तर मग काय करावं? मग अशा वेळेस आपण हे प्रश्न वेगळे केलेत दोन्ही. आणि तो जो अर्धा मार्क होता तो 0.25 0.25 असं विभागून दिलेला आहे आणि त्या सर्वांचे फोटो आहेत. मला असं वाटत नाही की याच्याबद्दल सर्व सांगण्याची आवश्यकता आहे. हे आपल्याला वाचलं तरी लक्षात येईल. सेम शाळांच्या बाबतीत आहे. इथे शाळांचं जी मुलांची पटसंख्या आहे त्याच्यानुसार किती शौचालय असले पाहिजे ते इथे येईल. 50 मुलांच्या पाठीमागे 1 शौचालय अशा पद्धतीने हे टार्गेट इथे सेट केलेलं आहे. यापैकी जर एखाद्या गावामध्ये शाळा नसेल जिल्हा परिषद शाळा, तर इथे गट विकास अधिकारी यांचं व विभाग प्रमुख म्हणजे गशींचं संयुक्त स्वाक्षरीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पर्सेंटाईल पद्धतीने हा गुण हा जाईल. इथे आयटॅग पण लावलेली आहे. जर गावात शाळा नसल्यास ग्रामपंचायतीने त्याबाबत गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीचं पत्र प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अंगणवाडीच्या बाबतीत सुद्धा सेम तेच. अंगणवाडीला मात्र पर्सेंटाईल पद्धतीने इथे अंगणवाडी नाही असं काही म्हणता येणार नाही. पशुवैद्यकीय उपचार केंद्र, ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहे त्या ठिकाणी हे 2 डिसेबल होतात आणि हे इनेबल होतात. यामध्ये घनकचरा, सांडपाणी यांचं नियोजन केलेलं आहे का त्या ग्रामपंचायतीने ते येतं. आणि जर इथे दवाखाना नसेल तर त्याला खोडा आहे का आणि उपचारासाठी तिथे सुविधा आहे का. एखादी जनावरांची प्रथमोपचार पेटी ग्रामपंचायत कार्यालयात त्याच्यात किमान प्रथमोपचाराचे औषधही ठेवावे. डॉक्टर असं म्हणतात की असं काही सुविधा नसते, असं काही ठेवायचं नसतं. परंतु मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाने खूप काही गोष्टी अशा शिकवल्यात का ज्या ठेवायचं नसतं पण त्या ठेवायला पाहिजेत असं ह्या अभियानाने शिकवलेलं आहे. त्यामुळं प्रथमोपचार पेटी डॉक्टर काय म्हणतात त्यापेक्षा आपल्याला अभियानाने सांगितले ठेवायची, तर एखादा बॉक्स प्लास्टिकचा वगैरे ठेवून त्याच्यात औषधं वगैरे हे ठेवावे. जे प्राथमिक जखम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार करता येईल अशा पद्धतीची औषधी उपलब्ध ठेवायची. स्मशानभूमीमध्ये ह्या सुविधा आहेत त्यांचे ते फोटो अपलोड करायचे. व्यायामशाळेत सेम. व्यायामशाळेमध्ये खुली, बंदिस्त व खुली असे किमान 5 साहित्य आपण डंबेल किंवा हँड प्रेस वगैरे असं गृहीत धरू नका. व्यवस्थित 5 साहित्य किमान असले पाहिजे त्या जिम मध्ये. तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ याच्यामध्ये ह्या सुविधा सर्व असल्या पाहिजेत जे इथे दिलेलं आहे. पिण्याचं पाणी आहे, सांडपाणी व्यवस्था आहे, घनकचरा, रंगरंगोटी, रांगेची व्यवस्था. या ठिकाणी शौचालय हे जाणीवपूर्वक न टाकण्याचं कारण की अजूनही ग्रामीण भागामध्ये लोकांची मानसिकता मंदिराच्या जवळ शौचालय असावं असं झालं नाही. आणि यामध्ये तीर्थक्षेत्र किंवा धार्मिक स्थळ किंवा पर्यटन स्थळ याचा अर्थ हे फक्त क दर्जा ब दर्जा प्राप्त असं नाही, तर गावातलं कुठलंही मंदिर असेल त्यांचं, तर त्या सर्व मंदिरांच्या बाबतीत हे लागू होतं. हे घरकुलांचं किती घरकुलं टप्पा 1, 2 ला मंजूर होते ते. जर इथे आपण 0 टाकलं तर इकडचं हे ऑटोमॅटिक डिसेबल होतं त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे एक याचं वैशिष्ट्य आहे. तर आपल्याकडनं चुकीचा डेटा हा जाणार नाही याबाबतची दक्षता हे पोर्टल बनवताना घेतलेली आहे. इथे सुद्धा आय टॅग आहे का तिथे गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुख यांचं प्रमाणपत्र अपलोड करायचंय. भूमिहीन नसेल किंवा मंजूर लाभार्थ्यांना जागा नसेल तर त्यांना ते जागा उपलब्ध करून देण्याबद्दलचे ते सुद्धा. परंतु भूमींच्या बाबतीत असं आहे का तिथे 0 टाकल्यानंतर त्याचे मार्क हे टप्पा 2 साठी जातात. म्हणजे टप्पा 2 ला 6 मार्क आहे तर ते 8 मार्क होतात आणि तेही टार्गेट जर 0 असेल तर ते 8 मार्क हे पर्सेंटाईल पद्धतीने कमी होणार. हे खूप मोठं नुकसान आहे आणि हे बऱ्याच ग्रामपंचायतीच्या बाबतीत होणार आहे. आणि मी पुन्हा एकदा असंच सांगेल की पर्सेंटाईल पद्धतीने मार्क ग्रामपंचायतीचे कमी होणं हे ग्रामपंचायतीला नुकसानदायी ठरू शकतं. हे बचत गट
एकूण मतदारांची संख्या, त्याबदल्या बचत गटात महिला समाविष्ट किती आहेत ते, बचत गटात समाविष्ट एकूण इथे एकूण बचत गटांची संख्या, बचत गटात सहभागी महिलांची संख्या, एकूण कर्ज प्रकरणासाठी किती पात्र आहेत. बचत गट समजा 50 आहेत, परंतु कर्ज प्रकरणासाठी पात्र 40च बचत गट असू शकतात. त्यापैकी कर्ज प्रकरण किती जणांचं केलं त्याच्यानुसार ते मार्क हे असणार आहे. लखपती दिदी 100% लखपती दिदी ह्या करायच्या आहेत. बचत गटातल्या जेवढे आहेत त्या सगळ्यांना लखपती दिदी करायचं. त्याचं MSRLM चे जे तालुका अभियान व्यवस्थापक आहे यांचं एक लखपती दिदीचं एक अधिकृत प्रमाणपत्र मिळतं. ते आपल्याकडे हे असलं पाहिजे. ते PDF स्वरूपात ते अपलोड करायचं आहे. 10 MB पर्यंत फाईलची साईज आहे. हे FPO महिलांसाठी एकच FPO असावी आणि ती स्थापित असावी. आणि मला आज एक फोन आला होता की आमच्या गावातल्या काही महिला ह्या शेजारच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये FPO स्थापना केली आणि त्या तिकडे आहेत. तो FPO त्या ग्रामपंचायतचा झाला. भले त्याच्यात काही महिला त्यांच्या गावाच्या आणि शेजारच्या गावाच्या, त्यांच्या महिला आहेत ना, त्यांची FPO त्यांच्यासाठी ओके. परंतु आपल्या गावातल्या महिला ह्या दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये जर FPO मध्ये असतील तर ते ग्राह्य धरलं नाही. गावातले एक FPO असावी. उद्देश असा आहे की महिलांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करा आपल्या गावातून दुसऱ्या गावात. लवकर जरा सुशिक्षित बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगारामध्ये 10वीच्या वरचे शिक्षण असणारे. शासकीय व्याख्या फार विचित्र आहे की 10वी 12वी पेक्षा वरिष्ठ शिक्षण घेतलेलं आणि ज्यांना व्यवसाय नाही, त्यांचा नोकरी नाही, परंतु ज्यांना व्यवसाय नोकरी करण्याची इच्छा आहे अशांना सुशिक्षित बेरोजगार म्हटलं. परंतु इथे असं काही करता इच्छा आहे की नाही याला काय प्रूफ असणार आहे. त्यामुळे 10वीच्या वरचे शिक्षण असणारे सगळे सुशिक्षित बेरोजगार जे नोकरी वगैरे करत नाही. शेती व्यवसाय हा ग्राह्य धरावा का नाही याच्या बाबतीत अजूनही संभ्रम आहे. ते क्लॅरिटी झालेली नाही. परंतु शेती व्यवसाय हा ग्राह्य धरतील असं वाटत नाही. त्यानंतर किती सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायचं. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यायचं आणि तसं त्यांचं पत्र व्यवस्थापकांचं हे घ्यायचं आहे. तर यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही 5 सुशिक्षित बेरोजगार म्हणाल तर त्या 5ही जणांना कर्ज मिळालं पाहिजे. आपण प्रस्ताव असा ठेवला होता की समजा 5 जर सुशिक्षित बेरोजगार असेल, त्याच्यातलं त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यापैकी 3 जणांना नोकरी लागली त्या प्रशिक्षणामुळे आणि 2 जण राहिले ते त्यांना कर्ज प्रकरण दिलं. तर ते 3 जण नोकरी लागले असं ग्राह्य धरावं, परंतु ते काही मान्य झालं नाही. खरं तर ते संयुक्तिक होतं तसं करणं, परंतु ते काही मान्य झालं नाही. सामाजिक अर्थसहाय्य योजना हे यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही इथे सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी वंचित पात्र लाभार्थ्यांचं जर विशेष कॅम्पसाठी जर विशेष कॅम्पचं आयोजन जर केलं नाही म्हटलं तर इथे पहा हे सर्व डिसेबल होतं. याचे मार्क 0 मिळतील. कॅम्प घेतला नसेल तर कॅम्प घ्यावा, त्या कॅम्पचे फोटो अपलोड करावे, अन्यथा या प्रश्नाचे गुण 0 आहेत. हे आपण लक्षात ठेवा. बाकीचं कारण पात्र कसं ठरवणार, पात्र कसं काय आहेत किंवा नाही, तर त्यासाठी याच्यामध्ये कॅम्प घेतला पाहिजे, लाभार्थ्यांचा शोध घेतला पाहिजे, किती लाभार्थी सापडले त्यांचे प्रस्ताव करून ते मान्यता करून, मान्यता मिळाल्यानंतर त्या लाभार्थ्यांचे गुण हे मिळणार आहेत. मी काय काय अपलोड करायचे हे फार डिटेलमध्ये सांगितलं नाही, ते आपल्याला वाचूनही समजेल. हे FPO हे शेतकऱ्यांचं, बाकी जसे मगाशी महिलांचं सांगितलं त्या पद्धतीने फक्त महिलांचं असं होतं की किमान एक FPO असावी. इथे मात्र जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांचं FPO असावं. एकापेक्षा जास्त FPO असू शकतात. त्यासाठी त्यांचं अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे आणि अहवाल सुद्धा आहे, जो की सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक यांचा संयुक्त सहीचा आहे. ॲनिमिया मुक्त 12.5 HBच्या वर ज्या महिलांचे HB आहे ते ॲनिमिया मुक्त असं धरायचं. अभियानाच्या अगोदर HB कॅल्क्युलेट केलेलं किंवा HB हे
टेस्ट केलेलं आणि अभियानानंतर किंवा अभियानाच्या शेवटी एचबी केलेलं त्याच्यातलं अ, महिला जे अॅनिमिया मुक्त झाल्यात किती महिला, म्हणजे एखादी महिला जर अभियानाच्या अगोदर अॅनिमिया मुक्त आहे आणि अभियानानंतर ती महिला अॅनिमिया असलेली आढळली तरी त्याचे मार्क जाणार आहे. त्यामुळे 100% महिला ह्या अॅनिमिया मुक्त असल्या पाहिजेत असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. इथे टॅग पण लावलेली आहे, इथे 12.5 जी पर डीएल एवढं त्याचं एचबी हे महिलांचं असावं त्यापेक्षा जास्त. ग्रामसेवकांनी घरी जाऊन खायला घालावं का गोळ्या तेव्हा त्याचं रक्त वाढेल हा. मध्येच कुणाच तरी आवाज येतोय. आमिरजी आवाज सगळ्यांचे म्यूट करा. मॅडमच आहे कोणत्या तरी अॅनिमियाचाच विषय चालू आहे त्यांचा. द्या हो केलं म्यूट केलं. याचा विषयपेक्षा ते त्यांचं दुःख सांगतायत. त्यांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं दुःख आहे ते. असू द्या सर, ते नंतर आपण चर्चा प्रश्नोत्तरामध्ये घेऊया ते दुःख ते. हो. त्यांना घरी खाऊ घालायचं काय त्याबद्दल. लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभारून आठवड्यातून किमान 1 दिवस श्रमदान. याच्यामध्ये 26 आठवडे आहेत. यामध्ये 26 पैकी किती आठवडे श्रमदान केलं आणि एकूण समजा एखाद्या ग्रामपंचायतीचं लोकसंख्येनुसार 100चं टार्गेट आहे, पण त्यांनी त्या दिवशी 50च आले, दुसऱ्या वेळेस 150 आले, तर या दोन्हींचं ह्या पूर्ण एकूण जे 26 आठवडे गुणिले प्रत्येक आठवड्याला 100 तरी पाहिजे असं टार्गेट आहे. तर 26 गुणिले 100 असं एकूण 2600चे टार्गेट, 2600 पैकी किती मनुष्यबळ निर्माण केलं या पद्धतीला गुन्हे आणि एकूण आठवड्यांपैकी किती आठवडे केलं याच्या पर्सेंटेज वरती याचे गुण आहेत. एखाद्या ग्रामपंचायतीचं एखादा आठवडा मिस झाला तरी एका आठवड्यात 2 श्रमदिन हे घेऊ शकतात. त्याचे फोटो अपलोड करायचे, फोटो सर्व जिओ टॅगचे असेल. हे रस्ते आहेत, ह्या रस्त्याबद्दलही आज विचारणा झाली होती. हे रस्ते शासकीय निधीतून करायला हरकत नाही, लोकसहभागातूनही करायला हरकत नाही. हे लोकसहभाग आलाय याचा अर्थ हे सर्व लोकसहभागातूनच करायचं असं नाही. त्याची नोंद ही नमुना क्रमांक 23 ला असावी. पानंद रस्त्यांच्या बाबतीत सातबाऱ्यावरती नोंद असली पाहिजे. त्याच्यानंतर एक अजून त्याच्या पुढे जाऊन त्यांना एक युनिक कोड मिळतो, तो युनिक कोड त्या पानंद रस्त्याला मिळतो, तो एक असावा अजून अधिकची माहिती म्हणून. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाची इथे व्याख्या दिलेली आहे पहा. नाविन्यपूर्ण कामे म्हणजे ग्रामपंचायत स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने, लोकसहभाग यांच्या आधारे मुख्य प्रश्नावलीत नमूद बाबींपेक्षा वेगळा, सर्जनशील, परिणामकारक व पुनरुत्पादित रेप्लिकेबल पद्धतीने केलेली अशी कामे ज्यामुळे गावाच्या विकासात ठोस व मोजता येण्याजोगा सकारात्मक बदल घडून येतो. गुणांकन निकष नाविन्यपूर्ण कामांसाठी एकूण 5 गुण असतील. 5 नाविन्यपूर्ण उपक्रम करावे लागतील. प्रत्येक उपक्रमासाठी फोटो व्हिडिओ हे लागतील. याची वैशिष्ट्ये इथे खाली दिलेली आहेत, ती कुठली कामं करावी अशा पद्धतीने. तर राबवलं आहे का, तर हो. 5 कामांचं इथे उपक्रमाचे जास्तीत 100 नाव काय आहे, आम्ही श्रमदान केलं, रस्त्यावरती मजुरी केली, तपशील, साध्य काय झालं आणि त्याचे फोटो, हे सगळे याच्यामध्ये आहे. मी आपल्याला फास्ट, परंतु मला असं वाटतं का याच पद्धतीने जाणं गरजेचं होतं, कारण अभियानाचं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. तपासणी करताना इंटर डिव्हिजन आहे, मी पुन्हा रिपीट करतो, आवाज बंद झाला म्हणून. इंटर डिव्हिजन आहे, शेजारच्या डिव्हिजन मधले बीडीओ येणार. एक समिती एका दिवसात एक ग्रामपंचायत तपासणार. 16 ते 19 ग्रामपंचायती तपासणीचं टार्गेट एका समितीला असणार आहे. 20 दिवस त्यांनी तपासणी करायची. तपासणी ही ऑनलाईन असणार आहे. कोणत्याही स्तरावरची समिती ही गुण देणार नाही. ग्रामपंचायत तपासणी करताना त्यांच्या लॉग इनला त्या तालुक्याचा डेटा येणार आणि तो डेटा टाकल्यानंतर त्या डेटामध्ये तपासणार ग्रामपंचायतचा डेटा दिसणार आणि त्या प्रश्नामध्ये
वरती ग्रामपंचायत डेटा असेल, खाली तालुकास्तरीय समिती ती डेटा तपासणार रजिस्टरवरनं आणि पुन्हा डेटा टाकणार, सिस्टम मार्क जनरेट करणार आहे. तर कोणतीही समिती, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, कोणतीही समिती ही गुण देणार नाही, अशा पद्धतीने होणार आहे. SMS OTP बेस